नमस्कार. मी पत्रकार राजू साखरे. आज आपण मोहोळ शहरात आहोत. मोहोळ शहराची पंचवार्षिक निवडणूक, मोहोळ नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे. आपल्यासोबत आज राजकीय विश्लेषक आणि सामाजिक कार्यकर्ते सादिकभाई आतार हे आपल्यासोबत आहेत. एकूणच मोहोळ शहरातील जनतेचा कल काय आहे? पक्षावर मतदान होणार आहे, पक्षाच्या नेतृत्वावर मतदान होणार आहे, किंवा जे लोकप्रतिनिधी निवडून जाणार आहेत त्यांनी केलेली कामं आणि पुढे करणारी कामं या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सादिकभाई नमस्कार. नमस्कार. मोहोळ नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक या ठिकाणी चालू आहे. तर एकूणच आपल्याला मोहोळ शहरामध्ये जे प्रचाराचं आतापर्यंत 4-5 दिवस जे रणधुमाळी सुरू आहे त्या निमित्तानं आपल्याला काय वाटतंय? मोहोळ शहरामध्ये यापूर्वी ज्या लोकांनी विकास कामं केलेली आहेत आणि ज्यांचं चारित्र्य स्वच्छ आहे, ज्यांनी खरोखर शहराचा विकास व्हावा, आपल्या प्रभागाचा विकास व्हावा या स्वच्छ आणि निर्मळ भावनेने ज्यांनी काम केलेलं आहे, अशाच लोकांना मतदार ते कोणत्या जरी पक्षात असले, त्यांचं चिन्ह कुठलं जरी असेल तर त्यांनाच निवडून देतील आणि कार्यक्षम लोकांनाच पुन्हा नगर परिषदमध्ये कामाची संधी देतील असं मला वाटतंय. आज या निवडणुकीमध्ये केंद्रात असणारा भारतीय जनता पक्ष, राज्यात असणारा भारतीय जनता पक्ष आणि माजी आमदार राजन पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे. या गोष्टीचा काय मोहोळ शहराच्या राजकारणावर, निवडणुकीवर परिणाम होईल काय? आतापर्यंत मोहोळमध्ये राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जी काही कामं झालेली आहेत आणि त्या लोकनेते परिवारामध्ये ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्या लोकांची एकूण आपण ॲनालिसिस जर केलं तर त्यांनी चांगली विकास कामं या भागामध्ये मोहोळ शहरामध्ये केलेली आहेत असं एकूण जाणवतंय. माजी आमदार यशवंत माने यांनीही भरघोस निधी या शहरासाठी दिलेला आहे. तर जी विकास कामं झाली आहेत ही विकास कामं डोक्यात ठेवून लोक पक्षाचा विचार न करता, चिन्हाचा विचार न करता अशी कामं करणारी जी लोक आहेत, जी कार्यक्षम लोक आहेत त्यांनाच निवडून देणार. इतर कोणत्याही पक्षाचा प्रभाव मोहोळ शहरात नाही. माजी आमदार यशवंत माने यांच्या नावाचा आपण उल्लेख केला की त्यांनी मोहोळ शहरामध्ये निधी आणला, तर तो निधी दिसून येत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. त्याबद्दल काय? माजी आमदार यशवंत माने यांनी जो निधी मंजूर करून आणलेला होता त्या निधीतून बरीच कामं पूर्ण पण झालेली आहेत, काही कामं चालू आहेत. आता उदाहरणार्थ मुस्लिम समाजासाठी, मुस्लिम स्मशानभूमीसाठी 85 लाखाचा निधी माननीय यशवंत माने यांनी मंजूर करून दिलेला होता. त्याचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी आमच्या मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीचा विकास होतोय. अंतर्गत रस्ते, दिवाबत्ती, पाण्याची सोय या सगळ्या गोष्टींचं कामकाज चालू आहे. तिथं ते काम प्रगतीपथावर आहे. अशी अनेक कामं आहेत, अनेक अशी कामं आहेत जी कामं चालू आहेत आणि किंवा ज्यांची मंजुरी पण मिळालेली आहे. तर ही कामं चालू आहेत हेही लोकांना माहिती आहे, लोकांनी ते प्रत्यक्ष बघितलंय, अनुभवलेलं आहे. त्यामुळं लोकांच्या मनात याबद्दल शंका असायचं किंवा त्यांनी साशंक राहायचं काहीच कारण नाही. जो निधी आणलेला आहे तो नक्की आणलेलाच आहे आणि ती कामं चालू आहेत. मोहोळ शहराचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत आणि त्यांनी सुरुवातीपासून उमेदवार जाहीर करणं आणि उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ करणं या सर्व गोष्टीला रमेश बारसकर आघाडीवर आहेत. त्यांच्यासोबत विद्यमान आमदार राजू खरे साहेब आहेत, त्याच्यासोबतच उमेश पाटील आहेत. एकूणच मोहोळ शहरातील पद्माकर देशमुख असतील, हे असे मातबर नेते रमेश बारसकर यांच्या शिवसेनेबरोबर आहेत. त्याचा किती प्रभाव पडेल आणि त्यांची एकूणच पार्श्वभूमी राजकीय त्यांना यश कितीपत येईल? मोहोळ शहराचा इतिहास पाहता मोहोळ शहरामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचाच प्रभाव पूर्वीपासून राहिलेला आहे आणि त्याच्या बरोबरीनं म्हणलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रभाव या ठिकाणी होता. आत्ताची परिस्थिती बघितली तर राष्ट्रवादी अजित पवार गट या गटाचा एकही उमेदवार मैदानात नाही आणि शिंदे गट शिवसेनेचा कुठलाही प्रभाव मोहोळ शहरामध्ये दिसून येत नाही. लोकांनी पक्ष बदलले आणि तो पक्ष स्वीकारला आणि त्या पक्षातून उमेदवार उभे केले, पॅनल उभं केलं. एवढ्या गोष्टीवरून त्यांना यश मिळेल किंवा नगर परिषदेची सत्ता हस्तगत होईल असं अजिबात नाही. एकूणच प्रचाराचे जे धोरण आहे, एकूणच प्रचारामध्ये जी भाषणं केली जातात त्यात वैयक्तिक पातळीवर सुद्धा टीका केली जाते, याबद्दल आपलं काय मत आहे? राजकारणामध्ये काम करत असताना हार जीत ही होत असते. कुठला तरी एक उमेदवार निवडून येणार आहे, एक हरणार आहे. तर हे करत असताना कुठल्याही उमेदवारांनी किंवा कुठल्याही पक्षांनी
कोणावरही वैयक्तिक पातळीवर टीका न करता पक्षीय राजकारणाच्या हिशोबानंच बोलावं आणि एक चांगलं सुसंस्कृत राजकारण दाखवावं. आणि याचा मोहोळचा इतिहास आहे की या ठिकाणी संस्कृती पाळली जाते, जातीय सलोखा पाळला जातो. तर या गोष्टी लक्षात घेऊन एक चांगल्या आणि सशक्त वातावरणामध्येच ही निवडणुका पार पाडाव्यात असं माझं मत आहे. आपण उल्लेख केला की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आणि अजित पवार गट राष्ट्रवादी यांचाच प्रभाव मोहोळ शहरावर आहे. परंतु आज दीपक मेंबर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा प्रभाव काय, त्यांच्या प्रचाराची एकूणच दिशा काय आणि त्यांना कितपत यश मिळेल असं वाटतं? मी आता यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे ज्या प्रभागामध्ये ज्या पक्षाच्या आणि त्या भागातील ज्या उमेदवारांनी कामं केलेली आहेत, विकास केलेला आहे, अशा विकास कामांचंच डोक्यात ठेवून त्याच उमेदवारांना किंवा त्यांच्या संबंधित लोकांना, त्यांच्या कार्यकर्त्यांनाच लोक संधी देतील आणि जी चांगली कामं केलेली आहेत त्यांनाच पुन्हा संधी या नगर परिषदमध्ये यापुढे मिळेल असं माझं मत आहे. भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं नेतृत्व, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचं त्या पक्षाचं नेतृत्व किंवा शिवसेना उद्धव एकनाथ शिंदे या पक्ष आणि पक्षाचं नेतृत्व, अशा निवडणुका न होता ज्या लोकप्रतिनिधींनी अगोदर काम केले किंवा काम करणार आहेत तेच निवडून येतील असं म्हणायचं? हो, नक्की तसंच होणार आहे. कारण पक्ष जरी आज बदललेले असले, नवीन पक्षात लोक गेलेली असली, तरी त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचं चारित्र्य, त्यांची इमेज ही सर्व मोहोळमधील नागरिकांना प्रत्येकाला माहिती आहे. ते प्रत्येक जण व्यक्तिशः त्यांना जाणतात की त्यांनी कितपत योग्य कामं केलेली आहेत, कितपत गावाचा विकास केलेला आहे, कोणत्या कामामध्ये किती त्यांनी त्याला न्याय दिलाय त्या कामाला. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच लोक सुजाणपणे मतदान करतील आणि कार्यक्षम उमेदवारांनाच निवडून देतील अशी माझी खात्री आहे. मोहोळ नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीच्या महिलेला आहे. असं असताना बहुसंख्याक जो बौद्ध समाज आहे, जो महार समाज आहे, त्यानंतर मातंग समाज आहे, बौद्ध समाजाला कमी प्रतिनिधित्व दिले किंवा अगदीच मोजक्या पक्षांनी प्रतिनिधित्व दिले, याबद्दल काय म्हणाल? बौद्ध समाजामधले उमेदवार तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्ये दिसत आहेत. आता त्यामध्ये त्या ठिकाणी मात्र पक्षीय विचार होईल. व्यक्तिगत म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत ते कोणत्या पक्षाकडून उभे आहेत या गोष्टीचा विचार होऊन त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी मतदान होईल. व्यक्तिशः तिथं बघितलं जाणार नाही. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे, काँग्रेसचा उमेदवार आहे, त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार आहे. तर यांच्यापैकी जे योग्य वाटतील अशा लोकांना ते मतदान होईल. त्या ठिकाणी पक्षीय विचार होऊन नगराध्यक्ष पदाला मतदान होईल असं माझं मत आहे. हे होते सादिक भाई अतार, राजकीय विश्लेषक. यांनी अतिशय मार्मिकपणे आणि सडेतोड मत आपलं व्यक्त केलेलं आहे की मोहोळची जनता ही सर्व धर्म समभाव पाळणारी आहे. राजकीय पक्षाचं किंवा व्यक्तिगत कोणी जर एखाद्यावर टीका टिप्पणी केली असेल त्याचा प्रभाव न पडता जे काम केलेला उमेदवार आहे, काम करणारा उमेदवार आहे, यांनाच निवडून देतील असं त्यांनी मत व्यक्त केलं आहे. धन्यवाद.